रक्षाबंधन हा सण प्रामुख्याने भावा बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो। यामागे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक कारणे आहेत। जाणून घेऊया याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर। नमस्कार, मी प्रियंका। सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। भविष्योत्तर पुराण आणि इतर पुराणांमध्ये रक्षाबंधनाचा उल्लेख आहे। यामध्ये रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सांगितली आहे। एका कथेनुसार श्रीकृष्णाचं बोट कापलं जातं। मग काय, द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा तुकडा फाडला आणि त्यांच्या बोटाला बांधून रक्त थांबवलं। त्यावेळी कृष्णाने तिच्या रक्षणाचं वचन दिलं। यावरून रक्षाबंधन परंपरा सुरू झाल्याचं म्हटलं जातं। अजून एक कथा म्हणजे इंद्रावर असुरांनी आक्रमण केल्यानंतर त्यांची पत्नी शची देवीने त्यांच्या हाताला एक पवित्र धागा बांधला आणि त्यांचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना केली। यालाच रक्षासूत्र म्हटलं गेलं। तर एक कमी ज्ञात असलेली आणि विस्मरणात गेलेली ऐतिहासिक घटना आहे जी रक्षाबंधन साजरा करण्यामागे असू शकते। ती अशी की मेवाडच्या राणी कर्णावती त्यांची ही कथा। राणी कर्णावती चित्तोडच्या मेवाड राज्याची विधवा राणी होती। तिच्या राज्यावर सुलतान बहादूर शहाने आक्रमण केलं आणि मदतीसाठी तिच्याकडे कोणीच नव्हतं। तिने एक धाडसी पाऊल उचललं। तिने मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवून त्याला भाऊ मानलं आणि मदतीची विनंती केली। हुमायूने राखीचा सन्मान राखून लगेच सैन्य घेऊन चित्तोडकडे कूच केलं। जरी तो वेळेत पोहोचू शकला नाही तरीही हा प्रसंग राखीच्या पवित्र बंधनाचा इतिहासातला एक अप्रचलित पण भावनिक आधार बनला। ही कथा धार्मिक नसून ऐतिहासिक आहे। इथे रक्ताचं नातं नसतानाही राखीच्या माध्यमातून माणुसकीचं आणि रक्षणाचं बंध तयार झालं। त्यामुळे रक्षाबंधन हा सण फक्त धार्मिक नसून सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे। तसंच रक्षाबंधन श्रावण महिन्यात येतो, जो की पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूच्या सुरुवातीचा काळ असतो। या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। मानलं जातं की या काळात कोणालाही मानसिक, भावनिक पाठिंबा देणं, सकारात्मक ऊर्जा देणं आवश्यक असतं। राखी ही भावनिक बंधनाची एक सशक्त खूण ठरते। म्हणून राखी बांधणं हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून त्यामागे बहिणींच्या सुरक्षिततेचा भावनिक आणि सामाजिक आधार असतो। त्यामुळे कुटुंबामधील एकोपाही वृद्धिंगत होतो। राखी सामान्यतः उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते, जिथे शरीराच्या महत्त्वाच्या नाड्या म्हणजे नाडीतंत्र असतं। आयुर्वेदानुसार योग्य ठिकाणी योग्य दाब दिल्यास शरीरातील ऊर्जा संतुलित होते। तेव्हा रक्षाबंधन हा केवळ सण नसून एक संस्कृती आणि नात्यांचं मूल्य जपणारा पर्व आहे। यामागे धार्मिक श्रद्धा, वैज्ञानिक विचार आणि सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर संगम आहे। तेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।